कर्जतच्या चारफाटा येथे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडल्याची घटना समोर आली। या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस सापडल्याने एकच खळबळ माजली। यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना गजाआड केले, तर त्यांचे इतर साथीदार घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी ठरले। सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान काही जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघड झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत चारफाटा येथील एका हॉटेलच्या बाजूला पिकअप क्रमांक MH47 AS 3164 हिला टोईंग केलेला टेम्पो क्रमांक MH03DV 4187 उभा होता। यावेळी येथून जाणाऱ्या काही नागरिकांना या वाहनाबद्दल संशय आला। त्यांनी वाहनासोबत असणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली, मात्र ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले। यावेळी तेथे असणारे बल्लाळ कडू यांनी टेम्पोत काय आहे हे बघितलं असता त्यांना शेकडो किलो कत्तल केलेलं गोमांस आढळून आलं। यानंतर कडू यांनी त्यातील एकाला पकडून ठेवलं, मात्र बाकीचे साथीदार तिथून पसार झाले। दरम्यान गोमांस वाहून नेणाऱ्या टेम्पोमध्ये लोखंडी सळ्या, हातोडा आणि एखाद्याला मोठी दुखापत होईल अशी हत्यार देखील आढळून आली आहेत। त्यामुळे हे आरोपी मोठा हल्ला देखील करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत होतं। मात्र घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने आरोपी तिथून पसार झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पकडलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान हे गोमांस नेमकं आलं कुठून आणि कुठे जात होतं याची माहिती अजून मिळाली नसून पोलीस तपासात या गोष्टी स्पष्ट होतील। सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत। पोलिसांनी कारवाईसाठी कडक पावलं उचलावीत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे। काय झालं? इथे गाडी होती समोरच, मला डाऊट आला कारण मी आणि सचिन आम्ही दोघं जण येत होतो। मला डाऊट आला, तो म्हणतो चेक कर। मी आधार कार्ड विचारायला आलो, ते म्हणतो मी पनवेलचा आहे एक जण, आणि तो म्हणतो मी टोचन करून गाडी घेऊन आलोय। तर मी बोललो हा मला गाडी चेक करू दे। गाडी चेक केली तर मला गोमांस दिसला, मी पकडले त्यांना। बाकी 7-8 जण पळाले। काय नाव तुमचं? माझं नाव बल्लाळ कडू, राहणार बेंडसे। गाडी इकडे फेल होती, इथं भेटली आम्हाला ती गाडी। इथं टोचन करून त्यांनी घेऊन चालले होते ते। इथे गॅरेज इथे तरी काम करायचं नाही, त्या हिशोबाने आम्ही थोडासा अंदाज लावला आणि त्या इथे गाडी आम्ही मागे जाऊन ताडपत्री उघडली तर बघितली तर गोमांस होतं। समोरचा टोचन करणारी गाडी कोणाची आहे? ते 2 जण पोलीस स्टेशनला गेले आणि 3 जण पळून गेले। तुम्ही गाडी चेक करा बघा, गाडी घेतलेली वास येते बघा। वादळवारा लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।